महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक चर्चा आहे ती बीड लोकसभा मतदारसंघाची। या ठिकाणी महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे मैदानात आहेत, तर महायुतीकडून पंकजा मुंडे या सुद्धा मैदानात आहेत, तर वंचित बहुजन आघाडीकडून अशोक हिंगे हे देखील आपलं नशीब आजमावत आहेत। नेमका बीडकरांचा मूड काय, चला जाणून घेऊया। बीडकरांच्या मनात नेमकं दडलंय काय? निवडणुका चालू आहेत, कुणाची हवा? बाप्पा की ताई? बाप्पा। बाप्पा कशामुळं? बजरंग बाप्पा। काही काय केलं, काही काय केलं। हवा कुणाची सुरू आहे? पंकजा मुंडे। पंकजा मुंडे। काय कुणाची हवा आहे? हवा काय मनोज जरांगे पाटील जे म्हणतील ते। जरांगे पाटील म्हणताल ते। बरं, कुणाची पण इथं कोण निवडून येईल? जय बजरंग बली। वन अँड ओनली पंकजाताई साहेब या निवडून येणार। बरं, कशामुळे येणार? औद्योगिक त्यांनी ग्रामविकास मंत्री असं केलेला विकास आणि सध्या रेल्वेचं जे असेल आणि नरेंद्र मोदी साहेबांचं उज्ज्वल भविष्य आणि विकासात्मक याच्यामुळे नेतृत्वामुळे ताई साहेब नक्की निवडून येणार। निवडणूक आला कीच पळत येतात, पुन्हा पुन्हा कुणाला विचारित 5 वर्ष कुणी येत नाही, काय नाही करीत, कुणी विचारित सध्या नाही आम्हाला। मत कुणाला या वर्षी? बघू ना आता, जे आमचा वचन घेईन त्याला, वचन घेईन त्याला। कुणाची हवा? तुतारी 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 वाजणार। कुणाची हवा मामा? मुंडे, पंकजा मुंडे। काय कशामुळं? भरपूर काम केलं त्यांनी, जे जे करायचं ते करायचं। क्या मामू, किसकी हवा? पंक आपले बाप्पा सोनवणे बाप्पा हवा आहे का? 101% येणार आहे, निवडून येणार आहे। कमळ 1 लाख मतांनी बाप्पा येणार आहे। काय म्हणता? काय कुणाची हवा? बाप्पा काय कशामुळे पप्पा? कशामुळे विषयच ना, बाप्पा शरद पवार साहेबांमुळे। पेट का मसला है पूरा। काही झालंय का? विकास झालाय का? क्या विकास होया, खाने को नहीं ना जनता को, और क्या क्या विकास कर रही। पंकजाताई कमराज, बरं, कशामुळे निवडून येताल ताई? त्यांचा विकास पाहता, जिल्ह्यासाठी जे काही त्यांनी केले ते पाहता पंकजाताई निवडून येणार। कुणाची हवा आहे? हवेचा काही प्रश्न नाही, हा. कुणीही निवडून आलं तरी कुठल्याही जिल्ह्याचा आणि कुठल्याही राज्याचा विकास होत नाहीये।